बेडग येथील नागरगोजे वस्ती परिसरात नुकताच हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। या समारंभाच्या निमित्ताने परिसरातील महिलांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। सामाजिक सलोखा जपणारा आणि महिला सन्मान अधोरेखित करणारा हा कार्यक्रम अत्यंत उत्साहाच्या वातावरणात पार पडला। या हळदी कुंकू समारंभाला सुरेश भाऊ खाडे यांच्या पत्नी सुमनताई खाडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। तसेच बेडग जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार अस्मिताताई बाळासाहेब होनमोरे आणि बेडग पंचायत समिती गणाचे उमेदवार विष्णुपंत पाटील यांचीही उपस्थिती होती। यावेळी नागरगोजे वस्तीतील महिलांनी उमेदवारांशी मनमोकळा संवाद साधत आपल्या समस्या, अपेक्षा आणि विकासाबाबतच्या सूचना मांडल्या। यावेळी बोलताना सुमनताई खाडे म्हणाल्या की भारतीय जनता पार्टीचे धोरण हे नेहमीच सर्वसामान्य नागरिकांच्या सर्वांगीण विकासावर केंद्रित आहे। महिलांना सन्मान देणारे, त्यांना सक्षम करणारे विविध उपक्रम राबवणे हेच भाजपाचे खरे ध्येय असून विकासाच्या या सकारात्मक विचारधारेमुळेच बेडग गटात भाजपला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे। अस्मिताताई होनमोरे आणि विष्णुपंत पाटील यांच्या रूपाने विकासाभिमुख नेतृत्वाला पुन्हा एकदा सेवेची संधी द्यावी असे आवाहन त्यांनी उपस्थित महिलांना केले। या कार्यक्रमात नागरगोजे वस्तीतील महिलांची लक्षणीय उपस्थिती आणि उत्साह पाहता संपूर्ण नागरगोजे वस्ती भाजपच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले। हळदी कुंकू समारंभाच्या माध्यमातून मतदारांशी थेट संवाद साधता आल्याने भाजपच्या प्रचाराला अधिक बळ मिळाल्याचेही यावेळी बोलले जात असून आगामी निवडणुकीत याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे।